नमस्कार, मी डॉक्टर तारा पाटील। आज आपण कावीळ ह्या विषयावर मधाचा कसा उपयोग करायचा ते आज तुम्हाला सांगणार। तरी पण आपण बघूया कावीळ कशी होते आणि त्याची लक्षणं काय असतात ते आपण बघूया। आधी माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा। तुम्हाला मी ह्या मध ह्या विषयावर एकच नाही तर 100 उपाय सांगणार आहे, पण ते घरगुती आहेत आणि फायद्याचे आहेत। म्हणून तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला तर मग आपण कावीळ हा विषय घेतलेला आहे आज आणि मधाचा उपयोग कसा करायचा ते बघणार आहोत। पण त्याच्या आधी कावीळची लक्षणं काय असतात ते आपण बघूया। चला तर मग आपण कावीळ कशी ओळखली जाते आणि कशा प्रकारे होते त्याच्यावर आपण जरा चर्चा करूया। यकृतात पित्तरस तयार होतो आणि तो आतड्यामध्ये जातो, पण तसा आतड्यात न जाता तो इतर रक्तामध्ये शोषला जातो आणि शरीरभर पसरतो। पित्तरस शरीरात रक्तात पसरल्यामुळे आपल्याला कावीळ हा आजार होतो। तर कावीळ ओळखायची म्हटलं तर त्वचा पिवळी पडणे, डोळे पिवळे होणे आणि लवंगी वाटे जे क्षार पडतात पित्तरसाचे ते एकदम पिवळे जर दिसतात, त्याच्यामुळे आपल्याला कावीळ झाली आहे हे ओळखायला एकदम सोपे जाते। आता आपण कावीळ ह्या विषयावर कशी कावीळ होते, कशी कावीळ ओळखावी हे आपण बघितलं। त्याच्यानंतर त्याच्यावर उपचार काय करायचे आणि ते भेदानुसार मधातून कसे औषधं घ्यायची, आयुर्वेद आणि घरगुती उपचार कसे करायचे ते तुम्हाला सांगते। आवळा चूर्ण 5 ग्रॅम, 10 ग्रॅम मध आणि किंचित लोह भस्म असं मिश्रण करून आपण सकाळी संध्याकाळी 1 आठवडाभर जर घेतलं तर कावीळ बरी होण्यास मदत होते। आणि कावीळ ही बरी होतेच त्याच्याने, 1 आठवडा घेतला तर होणारच, पण हा घरगुती उपचार आपण केला पाहिजे। दुसरा त्याच्यावर कावीळवर असा उपाय आहे की एरंडीचा पानाचा रस हा 5 ग्रॅम आणि 10 ग्रॅम खडीसाखर ही जर उपाशीपोटी सकाळी आपण अर्धा ग्लास पाण्यात न घेतली तर कावीळ हा रोग बरा होऊ शकतो। तिसरा आहे ते गुळवेलीचा अंगरस 40 ग्रॅम आणि खडीसाखर 20 ग्रॅम असे एकत्र करून त्याच्यामध्ये 1 ग्लास पाणी असे मिक्स करून सकाळी आपण आणि संध्याकाळी हा रस जर घेतला तर कावीळ कायमचीच आपल्या रक्तातून हद्दपार होईल। कारण पित्तरस आणि जिथे यकृतामध्ये पित्तरस तयार होतो त्याला पित्ताशयाला ताकद येऊन ते पित्तरसात रूपांतर होईल, पण आतड्यातनं ते बरोबर रक्तात मिसळ होणार नाही आणि कावीळ निघून जाईल। तर आज आपण हा कावीळ या विषयावर चर्चा केली। पुढचा टॉपिक आहे तो मधाचा उपयोग हा मधुमेहावर कसा होतो, भेदानुसार तेही आपण पुढच्या व्हिडिओमध्ये मधुमेह ह्या आजारावर आपण बघणारच आहोत। तरी पण माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि बघायला विसरू नका।